नाव सांगून सुरुवात करा, मग तुमचं पद सांगा. नमस्कार, मी सुदेश चंद्रकांत चव्हाण, चोरवणे माजी सरपंच. आपल्याला इथे हा अंडरपास जो आम्हाला हवा आहे तो आमचा तालुका जरी संगमेश्वर असला तरी इथे 3 तालुक्यांचा संगम होतो, रत्नागिरी, लांजा आणि संगमेश्वर. आणि इथे बाजारपेठेत यायचं झालं, डॉक्टरांकडे जायचं झालं तर आपल्याला 500 मीटरचा वळसा मारावा लागतो. आणि त्यासाठी आम्हाला इथे अंडरपास गरजेचं आहे. कारण इथे जिल्हा परिषदेची जी शाळा आहे त्या शाळेला विद्यार्थ्यांना क्रॉस करताना पालकांसमोर पण तो प्रश्न उभा राहिलेला आहे. कारण इथून 600 मीटरवर आपला अंडरपास ठेवलेला आहे. त्यासाठी आम्हाला नवीन अंडरपासची गरज आहे. काय माझं शरद श्रीराम खटकोळ, मी नाणीचा रहिवासी असून इथून शिरबोली 3 किलोमीटरवर आहे. शिरबोलीच्या इथे रेल्वे स्टेशन आहेत. आज उद्या हे 15 वर्षामध्ये किंवा 5 वर्षामध्ये जर सरकारने विचार केला तर तेच रेल्वे स्टेशन होणारं आहे. म्हणजे हा जोड रस्ता आहे. रेल्वे स्टेशनपासून नाणीतल्या पलीकडे यायचं असेल तर भुयारी मार्ग जरुरीचा आहे. भुयारी मार्ग म्हणजे आम्ही म्हणतोय गाड्यांसाठी नव्हे, पण पादचारी आणि एक रिक्षा गेली तरी आजारी माणूस पलीकडे आणू शकतो आपण. इकडनी पलीकडे माणूस जाऊ शकतो. चोरणकरांना लोकांना मिळण्यासाठी इथे स्टॉप आहे, पण आज तागायतमध्ये पहिला स्टॉप हा नाणीच गावातला आहे. आणि तो स्टॉप तुम्ही बंद करण्याच्या मार्गावर असणार, तेव्हा मला वाटतं तो स्टॉप अबाधित राहावा आणि त्या स्टॉपपासून नाणीत आणि शिरबोली लोकांना जरूर जाण्यासाठी मिळाला पाहिजे. मला असं म्हणायचं आहे की हा जास्तीत जास्त सरकारने आणि इतर ह्या मोठ्या सामाजिक माणसांनी हा आमचा विचार करावा आणि लवकरात लवकर आम्हाला भुयारी मार्ग द्यावा. 26 जानेवारीला आम्ही आंदोलन करण्याचं जाहीर केलेलं आहे.